नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सेतू अभ्यास प्रीज कोर्स आपण पाहत होतो. आपण मागच्या रविवारी आठवड्याचा दुसरा व्हिडिओ आपण पाहिलेला होता. आता त्यानंतर आपण ब्रिज कोर्समधलं शेवटचा भाग म्हणजेच उद्याच्या रविवारपासून सोमवारपासून ते पुढच्या रविवारपर्यंतचा म्हणजे दिवस 39व्यापासून 45व्या दिवसापर्यंतचा अभ्यास आता आपण पाहणार आहोत. याच्या अगोदर तुम्ही आलेली चाचणी जी होती, दुसरी चाचणी ती सोडवलेला असाल. ते सोडवून तुम्हाला बंच करून वर्गाध्यापकांच्याकडे जमा करायला सांगितलेलं होतं. प्रत्येक विषयाचं चाचणी क्रमांक, विषय, नाव, इयत्ता तुकडी घालून चाचणी क्रमांक 1चे सगळ्या विषयाचे एकत्र बंच आणि चाचणी क्रमांक 2 सगळ्या विषयाचं एकत्र बंच करून तुम्ही दिलेला असाल. आता आपण 39वा दिवस पाहणार आहोत. याच्यामध्ये भूगोलातलं उद्योग या प्रकरणावर आधारित हा सेतू बांधला गेलेला आहे. देशातील लघुउद्योग व मध्यम अवजड उद्योगांना फरक का ठरत असतील ते विचारलेलं आहे. यात प्रश्नांची उत्तरं तुम्ही उद्योग या प्रकरणावरून आधारित ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहात. आणि देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचं निर्देशक आहे हे स्पष्ट करा असं सांगितलेलं आहे. कारण प्राथमिक व्यवसायापेक्षा द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामुळे देशाचा आर्थिक विकास हा साधला जात असतो. कारण प्राथमिक व्यवसाय हे निसर्गावर आधारित व्यवसाय असतात. त्याच्यामध्ये शेती, मासेमारी, पशुपालन अशा प्रकारचे व्यवसाय, याच्यात जास्त राबणूक होते आणि उत्पन्न मात्र तेवढ्या मोबदला मात्र त्याचा तेवढ्या प्रमाणात मिळत नाही आहे. आणि त्यासाठी औद्योगिक विकास साधणं देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. आणि देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर आपल्याला उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक जास्त करावी लागणार किंवा द्वितीयक किंवा तृतीयक व्यवसायामध्ये आपल्याला जास्त गुंतवणूक करावं लागणार आहे. म्हणजे आर्थिक विकास या कारखानदारीमुळं होतं का यासंबंधी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, निर्देशक म्हणजे आर्थिक विकासाचं ते निर्देशक आहे का हे स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. म्हणजे कारखानदारीमुळं आपल्या देशाचा विकास होऊ शकतो का असं विचारलेलं आहे. तो का होऊ शकतो याची कारणं वगैरे तुम्ही उद्योग या प्रकरणाच्या आधारे तुम्ही इथं लिहायचं आहे. आणि भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारावरील एक चांगला उपाय आहे का हे देखील स्पष्ट करायला सांगितलं आहे. निश्चितच ते आहे म्हणून सांगावं लागणार आहे तुम्हाला. कारण उद्योगधंद्यांचा विकास झाला तरच काय होणार आहे, अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि रोजगार उपलब्ध झाल्यामुळं त्या लोकांचं राहणीमान उंचावणार आहे आणि त्यांचं दिनचर्या चालणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इथं लिहायचं आहे. आणि लघुउद्योगाची वैशिष्ट्ये म्हणजे लहान उद्योग जे आहेत लघुउद्योग त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. आपणाला एखादा छोटा उद्योग घरी देखील करता येतो आणि त्यामुळं आपणाला त्याच्यापासून नफा देखील भरपूर प्रमाणात मिळतो. कमी भांडवल गुंतवून आपणाला जास्त प्रमाणात उत्पादन त्याच्यापासून घेता येऊ शकतं. या संदर्भात त्याची वैशिष्ट्ये तुम्ही तिथं सांगायचे आहेत. आणि यासाठी तुम्हाला अधिक सराव पाहिजे असेल तर लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही काय करायचं याच्यापासून अधिक माहिती तुम्ही मिळवू शकताय. त्याच्याशिवाय 8वीचं भूगोल पाठ्यपुस्तक किंवा यातलं उद्योग हे प्रकरण आणि 9वीचं भूगोल या विषयातलं व्यापार हे प्रकरण आहे, 8वं प्रकरण. त्या दोन्ही धड्यामध्ये म्हणजे 8वीमध्ये देखील आणि 9वीमध्ये देखील प्रकरण 8च आहे. 8वीमध्ये उद्योग आहे आणि 9वीमध्ये तो व्यापार आहे. म्हणून त्याचं सेतू बांधणी इथे केलेलं आहे. आणि व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापार करण्याची कला जी असते त्याच्यामध्ये आधुनिकीकरण कसं आलेलं आहे. आपण आपल्या वस्तू जागतिक बाजारपेठेमध्ये देखील म्हणजे आपण तयार करत असलेल्या लघुउद्योगामार्फत असू दे किंवा शेतीतून उत्पादन घेतलेलं असू दे ते आपण पॅकिंग वगैरे करून म्हणजे तुम्ही बघताय बाजारामध्ये तुम्ही पॅकिंग केलेलं त्याच्यावरती आकर्षक असं वेष्टित केलेलं कागद असतं आणि त्यावरून तुम्हाला काय करता येतं, त्या
आकर्षणयुक्त अशा त्या कागदावरून आपण काय करत असतो, त्या वस्तू खरेदी करत असतो आणि त्या पद्धतीनं आपणाला देखील व्यापार करण्याची ही कला अवगत करता येतं आणि त्या दृष्टीनं आपल्या देखील वस्तू आपण जागतिक बाजारपेठेमध्ये देखील विकू शकतो. या दृष्टिकोनातून म्हणजे उद्योग आणि व्यापार या दोघांचा सहसंबंध किंवा सेतू इथं बांधणी केलेला आहे. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ते जी पी एसच्या साहाय्यानं आपल्या गावातील बाजारपेठ व त्याचं अक्षांश रेखांश शोधा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि एखादं उपक्रम देखील सांगितलेला आहे तुम्हाला, उत्पादनाची उत्कृष्ट जाहिरात. हेच तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं होतं. एखादी वस्तू तुमच्या शेतामध्ये पिकत असेल, आंबा वगैरे तुमच्यात बागा असतील, फळबागा असतील किंवा धान्य असेल, त्याचं आपण आकर्षक, आता तुम्ही बघताय बाजारपेठेमध्ये बार्शी शाळू, त्याच्यामध्ये वर काय केलेलं आहे, जी पोती पॅक केलेल्या आहेत त्याच्यावरती आकर्षक असं काय केलेलं आहे, ते डिजिटलच्या साहाय्यानं ते छापलेलं आहे आणि त्याची पोती तयार करून ते बघितल्यानंतरच आपणाला तेच घ्यावं असं आकर्षण त्याच्यामुळे निर्माण होत असतं. गव्हाचं वगैरे तुम्ही पोतं बघितलेलं असाल आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की बाबा उत्कृष्ट असं पॅकिंग केलं असता आपलं देखील काय होऊ शकतं, असं धान्य वगैरे बाजारपेठेमध्ये आपण योग्य त्या किमतीनं, म्हणजे शेतकऱ्याकडून डायरेक्ट आपण घेत असताना कमी किमतीमध्ये व्यापारी खरेदी करत असतात आणि तेच परत त्याला चाळण वगैरे मारून ते काय करतात, चांगल्या अशा तयार केलेल्या पोत्यांमध्ये ते भरतात. व्यवस्थितरित्या यंत्राच्या साहाय्याने ते शिवलेलं असतं आणि ते विक्रीसाठी ठेवतात. त्याची किंमत कशी वाढते ते आपण देखील बाजारामध्ये पाहत असतो आणि त्या दृष्टीनं तुमच्याकडे देखील एखादं उत्पादन असेल तर त्याची जाहिरात तुम्ही करू शकताय. हे उत्पादन आपण सेंद्रिय पद्धतीने वगैरे घेतलेलं आहे किंवा याचा आपल्या शरीराला कसे ते फायदेशीर आहे वगैरे सांगून तुमच्या उत्पादनाच्या जाहिरातीला म्हणजे वर्गात जास्तीत जास्त पसंती मिळवा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. ते उपक्रम तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर ब्रिज कोर्सचा आपण पुढचा दिवस पाहायचा आहे. 40 आणि 41वा दिवस भूगोल, हे 8वीचं विषय भूगोल भूमी उपयोजनाच्या संदर्भात आहे आणि याच्यामध्ये ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजनातील फरक सांगायला सांगितलेला आहे. ग्रामीण भागामध्ये भूमीचा उपयोग कशासाठी करतात आणि नागरी भागामध्ये भूमीचा उपयोग कशासाठी करतात हे तुम्ही देखील तुम्ही राहता त्या ग्रामीण भागातून शहरामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं. तिथल्या भूमीचा उपयोग जास्त करून उद्योगधंद्यांसाठी, कारखानदारीसाठी वगैरे केलेला आहे किंवा मोठमोठे दुकानं वगैरे त्या ठिकाणी असतात, हे आपण देखील पाहता. याच्यावरून तुम्हाला दोन्ही भूमी उपयोजनातला दोघांच्यातला म्हणजे ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजनातला फरक तुम्हाला काय करता येतं सांगता येतं. यासाठी पाठ्यपुस्तकात देखील ते भूमी उपयोजन दिलेलं आहे, त्याच्यावरून देखील तुम्ही त्याची उत्तरं सांगू शकता. आणि पुढं सांगितलेलं आहे, नकाशातील भूमी उपयोजनावरून ग्रामीण नागरी वस्त्यांची माहिती सादर करा असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर वस्त्यांच्या निर्माणामध्ये मानवानं नैसर्गिक भौगोलिक घटकांचा कसा उपयोग केला आहे, तसेच स्थानिक प्राकृतिक पर्यावरणाशी अनुकूल व सुधारणा तो कशा प्रकारे करत गेला याचं देखील परीक्षण करायला सांगितलेलं आहे. प्राचीन काळापासून आपण बघितलात, मानवाच्या उत्क्रांतीपासून मानवानं या भौगोलिक घटकांचा कसा वापर केला. सुरुवातीला मानवाला भौगोलिक घटकांचा वापर कसा करायचा तो माहीतच नव्हता. आदिमानव ज्यावेळी अवस्थेत होता, एपवांडरापासून आदिमानव विकसित झाला आणि त्यावेळीपासून जर बघितलं तर तो सुरुवातीला म्हणजे भटकंतीचं जीवन जगायचा. निसर्गात जे काय उपलब्ध असेल तर त्याचं अन्न होतं, धान्य तर त्याला माहीतच नव्हतं. म्हणजे फळं, कंदमुळं गोळा करणं, शिकार करणं हा व्यवसाय त्याचा होता. तिथल्या भौगोलिक घटकांचा त्यानं वापर केलेला होता आणि बौद्धिक क्षमता कसं त्याचं म्हणजे सुचायला लागलं तसं तो काय केला, वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणजे शेती करण्याची कला अवगत झाली, मग अन्नधान्याचं उत्पादन तो घेऊ लागला. अशा पद्धतीनं त्याचं म्हणजे दिनचर्येत म्हणजे बदल होत गेलेला आपणाला पाहायला मिळतं. आणि त्याच पद्धतीनं स्थानिक म्हणजे प्राकृतिक पर्यावरणाशी मिळतं जुळतं राहून तो अनुकूल सुधारणा कशा घडवून आणलेला आहे याचं देखील परीक्षण तुम्ही याच्यामध्ये करू शकता. आता त्याच्यानंतर तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, खालील चित्राचं निरीक्षण करा असं म्हटलेलं आहे आणि त्यावर विचार करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 चित्र दिसतात तुम्हाला स्क्रीनवरती आणि त्या चित्रांना तुम्ही नावं देखील द्यायचे आहेत. आकृती क्रमांक 10.2 ब आणि 10.2 क असं 2 आकृत्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील ते आकृत्या आहेत.
इथं बघितल्यानंतरच आपणाला लक्षात येतं एका बाजूला उंच उंच अशा काय आहेत गगनचुंबी इमारती दिसतात, रस्ते उड्डाण पुलं दिसतात, रेल्वे पूल दिसतं, विमान दिसतं, खालून काय दिसतात रेल्वे मार्ग वरून काढलेला आहे, खालून परत रोड आहे. हे अशावरून आपणाला हे नागरी वस्ती आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. हे शहर आहे असं तुम्ही सहज सांगू शकताय. आणि एका चित्रामध्ये दुसऱ्या बाजूला दिसतं क 10.2 क याच्यामध्ये दिसतं की कुठंतरी रान आहे आणि रानामध्ये काय केलेलं आहे खोपटं बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी शेती विकसित केलेलं आहे आणि त्या हे म्हणजे ग्रामीण भाग आहे हे आपणाला याच्यावरून सहज लक्षात येतं. या चित्रांचं निरीक्षण करून तुम्हाला उत्तर लिहायला सांगितलेलं आहे. चित्रातील भूमी उपयोजनावरून ग्रामीण वस्ती कोणती. आता याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता यातली ग्रामीण वस्ती कोणती आहे. आता ग्रामीण वस्ती म्हटल्यानंतर ही ग्रामीण वस्ती आहे हे आपण सहज सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे, चित्रातील भूमी उपयोजनावरून आपल्याला नागरी वस्ती कोणती आहे ते सांगता येणं गरजेचं आहे. हे देखील आपण काय करू शकतो, नागरी वस्ती कुठला आहे ते सहज सांगू शकतो. ही नागरी वस्ती आहे असं आपण सहज सांगू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहज सांगू शकता. आता त्याच्यानंतर आकृती 10ब मधील चित्रात भूमीचा वापर कोणत्या कारणासाठी केलेला आहे असं विचारलेलं आहे. तिथलं चित्र बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं उंच उंच या ठिकाणी गगनचुंबी इमारतींसाठी याच पद्धतीनं रस्ते लोहमार्ग म्हणजे गजबजाट शहरांचा हा भाग दिसतो आणि या ठिकाणी उद्योगधंद्यांचा विकास झालेला भाग आहे आणि त्यामुळं या ठिकाणी त्या शहरीकरणासाठी या जमिनीचा उपयोग केलेला आहे, भूमीचा उपयोग केलेला आहे असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर आकृती क्रमांक क मध्ये 10 क मध्ये सांगितलेल्या भूमीचा उपयोग कोणत्या कारणासाठी केलेला आहे. आता यातलं क बघितलात तर तुम्हाला दिसतं शेतीसाठी या भूमीचा उपयोग केलेला आहे हे आपणाला हे चित्र पाहिल्यानंतर आपणाला लक्षात येऊ शकतं. त्याच्यानंतर आपण ब्रिज कोर्सचा भाग पुढचा दिवस 42 आणि 43वा दिवस इथं पाहणार आहोत. कालच्या कृतीचा पुढील टप्पा आजच्या तासिकेला अभ्यासूया असं इथं सांगितलेलं आहे. आता खालीलप्रमाणे कृती करूया असं सांगितलेलं आहे. इयत्ता 8वी आणि 9वीचं भूगोलाचं पाठ्यपुस्तक घ्यायला सांगितलेलं आहे आणि यावरून त्यांनी सांगितलेलं आहे की कृती करायला तुमच्या घरचा आराखडा काढा. कच्चा आराखडा तुम्ही वहीमध्ये तुमच्या काढू शकताय आणि या आराखड्यात पुढील व्यवस्था कोणकोणत्या दिशेला आहेत ते दाखवा. मग कोणकोणत्या व्यवस्था विचारलेल्या आहेत तिथं स्वयंपाकघराची व्यवस्था, स्वयंपाकाची म्हणजे ते किचन कट्टा आपण म्हणतोय त्याला, स्वयंपाकाची व्यवस्था, अंघोळीची व्यवस्था आपण बाथरूम म्हणतो त्याला, त्याच्यानंतर अंगण बैठक व्यवस्था म्हणजे हॉल म्हणतोय त्याला आपण, आणि निजण्याची व्यवस्था आपण त्याला बेडरूम म्हणतो. अशा याचा एक आराखडा झाल्यावर म्हणजे आराखडा तुम्हाला तयार करायला सांगितलेला आहे. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये काय करू शकताय, आराखडा तो तयार करू शकताय आणि त्या आराखड्यावरून तुम्हाला काय परत विचारलेलं आहे, प्रत्येक गोष्टींची जागा ठरवून आपण घरात वापरतो याचं कारण काय. काही वास्तुशास्त्रानुसार काय करत असतात, जागा ही ठरवलेली असते त्यानुसार ते काय केलेलं असतं, जागा ही त्या किचनची किंवा त्या बेडरूमची वगैरे ठरवलेली असते. आणखीन काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोंधळ होऊ नये, सुसूत्रता आपल्यामध्ये यावं. किचन हे जेवणाचं ठिकाण आहे, बेडरूम हे झोपण्याचं ठिकाण आहे, हे आपण निश्चित करून ठेवलेलं असतं. या व्यवस्थांची जागा ठरलेली नसेल तर काय होईल. मग आता तुम्ही काय गोंधळ निर्माण होईल हे तुमच्या देखील लक्षात येऊ शकतं. आपण गेलो की डायरेक्ट जर ठरवलेलं नसेल तर आपण स्वयंपाकघरात झोपू शकतो का, नाही झोपू शकत. म्हणजे हे काय गोंधळ निर्माण होईल ह्यासाठी तुम्हाला हे विचारलेलं आहे. आणि तुम्हाला या कृतीवरून तुम्हाला काय समजलं किंवा काय शिकण्यास मिळालं यासंबंधी तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे, एक 4-5 ओळीमध्ये थोडक्यात तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. तुम्ही त्याच्यावरून ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर यासंबंधी तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर यासाठी हे लिंक दिलेले आहेत, भरपूर लिंक या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या लिंकवरून तुम्ही काय करू शकता, याच्यासंबंधी तुम्ही अधिक माहिती मिळवू शकताय. याच कृतीचा पुढील टप्पा उद्या म्हणजे इथं सांगितलेला आहे, दाखवलेला आहे पुढचा टप्पा, ते म्हणजे दिवस 44वा. आता कालच्या कृतीचा टप्पा आजच्या टप्प्यात म्हणजे तासिकेला अभ्यासायचा. इथं ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये शेती का महत्त्वाची असते.
कारण ग्रामीण भागामध्ये शेती हा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला असतो आणि त्यामुळं तिथल्या लोकांचं उपजीविकेचं साधन हे शेती असतं आणि त्यामुळं शेती हा व्यवसाय तिथं केला जात असतो. त्याच्यानंतर ग्रामीण व नागरी भूमी उपयोगातील फरक स्पष्ट करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला ते सहज सांगता येईल. ग्रामीण भागातील जमीन जी भूमी आहे त्याचा उपयोग आपण प्राथमिक व्यवसायासाठी म्हणजे शेती, पशुपालन यासाठी आपण मत्स्यपालन वगैरे करत असतो आणि शहरी भागातील किंवा नागरी भागातील भूमीचा उपयोग कशासाठी केला जात असतो? कारखानदारीसाठी किंवा वेगवेगळ्या शासकीय इमारतींसाठी वगैरे तिथं किंवा उद्योगधंद्यांचा जास्त विकास झालेला असतो. म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय त्या ठिकाणी काय झालेले असतात? विकसित झालेले असतात. आपणाला हे लक्षात येतं. त्याच्यावरून तुम्हाला फरक सांगता येऊ शकतो. नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक का असते? कारण नागरी भागामध्ये गर्दी लोकसंख्या देखील जास्त असते आणि त्यामुळं सार्वजनिक सुविधांना तिथं काय केलेलं असतं? जास्त महत्त्व दिलेलं असतं आणि नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी का वापरले जाते? कारण बरेच लोक काय केलेले असतात खेड्यापाड्यातून त्या नागरी किंवा शहरी भागामध्ये जाऊन काहीतरी रोजगार उपलब्ध होतं, कारखानदारी भरपूर असतं आणि काहीतरी शिक्षित वर्ग जो असतो तो तिथं नोकरीसाठी म्हणून जात असतो आणि त्यामुळं निवासी कार्यासाठी तिथं म्हणजे जास्त हा वापर केलेला असावा असं आपण याचं उत्तर देऊ शकतो. यासाठी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर लिंक दिलेला आहे. त्या लिंकच्या आधारे तुम्ही काय करू शकताय? माहिती त्याच्यापेक्षा जास्त आता पाठ्यपुस्तकापेक्षा जास्त माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतं. याच्याशिवाय तुम्हाला 8वीचं भूगोलाचं पाठ्यपुस्तकातलं प्रकरण 6 जे आहे भूमी उपयोजन आणि 9वीचं पाठ्यपुस्तकातलं भूगोलच्या पाठ्यपुस्तकातलं नागरीकरण म्हणजे शहरीकरण कसं होतं एखाद्या खेडं असतं आणि त्याचंच ग्रामीण भागाचंच शहरात कसं रूपांतर होतं यासंबंधी ते प्रकरण आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सहज करता येईल, लिहिता येईल. आणि त्याच्यानंतर उपक्रम एक सांगितलेला आहे तुम्हाला. तुमच्या घरातील 7/12 किंवा मिळकत पत्राचं वाचन करून टिप्पण तयार करा असं सांगितलेलं आहे. 7/12 तुमच्या घरचा देखील निघतो, त्याच्यावरून तुम्ही किंवा रानाचा निघू शकतो, त्याच्यावरून तुम्ही टिप्पणी त्याच्यावर लिहू शकताय. त्याच्यानंतर ब्रिज कोर्सचा हा शेवटचा भाग राहिलेला आहे म्हणजे तो चाचणीचा 3री चाचणी जी आहे ती 9वी भूगोल यात 25 गुणासाठी ही चाचणी आहे. वेळ त्याला दिलेला 1.5 तास. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय करायची आहेत? इथं लिहायची आहेत. एका स्वतंत्र पानावरती तावावरती ते तुम्ही सोडवायचं आहे आणि ते सोडवल्यानंतर एकत्रित करून सर्व विषयाचं एकत्रित करून वर्गाध्यापकांच्याकडं तुम्ही ते पाठवायचं आहे. ज्यावेळी हे पूर्ण होईल त्यावेळी त्याच्या अगोदर तुम्हाला 2 चाचण्या झालेल्या आहेत त्या चाचण्यांचं तुम्ही काय करायचं आहे? एकत्रीकरण करून तुम्ही पाठवायला तुम्हाला सांगितलेलं आहे. ते पाठवलेलं असाल पाठवा. अजून जरी पाठवलेलं नसाल तर ते लवकरात लवकर पाठवून द्या. कारण या चाचणीचे गुण तुम्हाला यावर्षी धरण्यात येणार आहेत. तुमच्या जे गुणपत्रक तयार होणार आहे त्याच्यामध्ये या चाचणीचे गुण हे धरले जाणार आहेत आणि त्यासाठी हे आवश्यक आहे आणि हे शासकीय आहे. त्यामुळं शासनानं हे राबवलेलं उपक्रम असल्यामुळं हे तुम्ही नक्की सोडवायलाच पाहिजे. यात कुठल्याही प्रकारची कचराही करता कामा नये. आता यात ही प्रश्नपत्रिका चाचणी आहे ते सोडवून तुम्ही जसं पेपर सोडवत होता पूर्वी शाळेमध्ये त्या पद्धतीनं नुसतं आकडे घालून त्यांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. आकृत्या काढायला सांगितलेल्या आहेत. आकृत्या देखील तुम्ही काढा. भौगोलिक कारणं द्या. त्याच्यामध्ये म्हणा त्याचं पूर्ण उत्तर लिहा. प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं तुम्ही हे काय करायचं आहे? नकाशाचं निरीक्षण करून देखील तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायला सांगितलेलं आहे. नकाशाचं वाचन तुम्हाला करता येतं याच्यावरून. फक्त आता नकाशातूनच काय करायचं आहे? ही माहिती तुम्ही वहीमध्ये आकडे टाकून आई असं काय दिलेलं आहे त्याचे नकाशाचं वाचन म्हणायचं की नकाशाखालील प्रश्न म्हणायची आणि त्या प्रश्नांचं नंबर टाकायचा आणि उत्तर लिहायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न जो आहे तो उत्तरं लिहा म्हटलेलं आहे. मोठ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना मुद्देसूद उत्तरं तुम्ही काय करणं आवश्यक आहे? लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढची जी प्रश्नपत्रिका आहे इतिहास आणि राज्यशास्त्राची चाचणी क्रमांक 3ची आहे. भूगोलची वेगळी आहे, इतिहासची वेगळी आहे. याला गुण आहेत 30, वेळ आहे त्याला 1 तास. त्याच्यामध्ये देखील अशा पद्धतीनं रिकाम्या जागा बरा दिलेल्या आहेत. त्याचं फक्त आकडा टाकून तुम्ही चौकटीमध्ये लिहा म्हटलेलं आहे. तुम्ही चौकटीमध्ये फक्त त्याचं काय करू शकताय? वर्णाक्षर तिथं लिहू शकताय किंवा या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्ही पूर्ण वाक्यात देखील लिहू शकताय.
त्याच्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो काय करायचा, पहिला ब जो आहे एका वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायला सांगितलेलं आहे. आकडे टाका आणि उत्तरं त्यांची लिहा. आणि परत इथं एक तुम्हाला वेगळ्या प्रकारचा प्रश्न आलेला आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. याच्यात राष्ट्रीय सभेची चतुसूत्री कार्यक्रम जे आहेत ते इतिहासातलं संबंधित प्रकरण आहे. हे तुम्ही चतुसूत्री कार्यक्रम याच्यामध्ये रिकामं ज्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी ते लिहायचं आहे. तक्ता पूर्ण करायला सांगितलेलं आहे. विचारवंत आणि संस्था दिलेल्या आहेत. राजाराम मोहन राय, कुठलं ब्राह्मो समाज असं तुम्ही लिहू शकताय. महर्षी रमाबाई, पंडिता रमाबाईंनी काय केलं, कुठलं आश्रम काढलं ते तिथं लिहायचं आहे. आणि प्रश्न तिसरा आहे, 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहायची आहेत. या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना देखील तुम्ही मुद्देसूद उत्तरं त्या ठिकाणी द्यायची आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्न चौथा जो आहे थोडक्यात उत्तरं लिहायला सांगितलेला आहे तो 6 मार्काला आहे. 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही ती द्यायची आहेत. आणि ती प्रश्नपत्रिका म्हणजे तिसरी चाचणी जी आहे ती व्यवस्थितरित्या सोडवून, स्वतंत्रपणावरती इतिहासचं आणि भूगोलचं ते सोडवून तुम्ही ते तिसरी आम्ही ज्यावेळी मागू त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे, वर्गाध्यापकांच्याकडं बंच करून ते पोच करायचं आहे. आता इथून पुढं ह्या सेतू अभ्यासक्रम इथं संपतो आहे. आणि इथून पुढं आपलं जो 9वीचं विषय आहे इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल, त्या विषयाचा अभ्यास आता सुरूच आहे सेतूमध्ये देखील. पण आधी त्याच्यावरती देखील आम्ही यावर्षी त्याची चाचणी म्हणजे घटक चाचणी जी असते ती घेण्याचा आम्ही म्हणजे विचार केलेलो आहोत आणि ते करणार आहोत. आणि ती चाचणी देखील मला वाटते या ऑगस्ट महिन्यामध्ये 26-27 तारखेपर्यंत ती चाचणी असेल. 3-4 दिवसामध्ये ती चाचणी आम्ही प्रश्नपत्रिका काढून तुम्हाला देऊ आणि त्यावरून तुम्ही काय करायचं आहे ते देखील सोडवून द्यायचं आहे. आणि तुम्हाला जे जे गृहपाठ लिहायला सांगितलेलं होतं विषयावरती म्हणजे इतिहासचे, भूगोलचे, ते गृहपाठ देखील तुम्ही पूर्ण करून ते तुमच्याजवळ ठेवायचे आहेत. कधी शाळा सुरू होईल त्यावेळी ते आम्ही तुमच्याकडून घेऊ आणि तपासून देऊ. आता हे ब्रिज कोर्सचा भाग आता संपलेला आहे. इथं आपण थांबूया. धन्यवाद.